नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एमपीएससी कंबाईन बी ओके याचा मुख्य पेपर त्याच्यामधले काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। या पेपर मध्ये तुम्हाला 12 प्रश्न स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्ट साठी विचारले गेले होते, त्याच्यातले 6 प्रश्न ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ पहिल्यांदा नक्की बघा आणि मग नंतरचे 6 प्रश्नांचे अनालिसिस तुम्ही बघायला सुरुवात करा। बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नॉर्मली बुद्धिमत्ते चाचणीवरचे 10 प्रश्न तर विचारलेच होते, म्हणजे पहिल्या क्रमांक इथून बघा क्रमांक 1 पासून तर 10 पर्यंत तुम्हाला हे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारलेलेच होते। या व्यतिरिक्त स्टॅटिस्टिक्सचे 12 प्रश्न विचारले होते, म्हणजे जर तुम्ही बघा 7वा प्रश्न आहे, 8वा प्रश्न हा तुमचा दिशा ज्ञानावरचा आहे, 9वा प्रश्न कोडिंग डिकोडिंग वरचा आहे, 10वा प्रश्न तुलना करण्यावरचा आहे। या 10 प्रश्नांच्या व्यतिरिक्त 21 क्रमांकापासूनचे जे प्रश्न होते ते स्टॅटिस्टिक्स वर विचारले होते, त्याच्यातले 6 प्रश्न ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत। इथून तुमचे स्टॅटिस्टिक्सचे प्रश्न सुरू झाले आणि 6 प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेला घेतले होते, त्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी शेअर केलेली आहे। वृत्तालेखापर्यंत आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती, तर पुढच्या प्रश्नांची चर्चा आपण करू। या चर्चेचं नियोजन प्रयोजन असं आहे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला नक्की या पीवायक्यूच्या अनालिसिसचा फायदा होणार आहे। बघा, आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 27 आणि 28 हा या आलेखवर दिलेला आहे। आलेखला काही माहिती तुम्हाला दिलेली बघा, एक्स ऍक्सिस वर शैक्षणिक वर्ष आहे आणि वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर 100 विद्यार्थी असं आपल्याला दिलेलं आहे। ओके, या ठिकाणी पुन्हा बघा, अशा प्रकारचं म्हणजे रेखांकित केलेला भाग हा मुलींची संख्या दर्शवतो आणि जो कोरा सोडलेला भाग आहे तो मुलांची संख्या दर्शवतोय। या ठिकाणी पहिला प्रश्न काय विचारला बघा, 2019-20 या वर्षामध्ये, म्हणजे हे रिडिंग्स आपल्याला या ग्राफ वरून घ्यावे लागतील। 2019-20 पेक्षा या शैक्षणिक वर्षापेक्षा 2021-22 मध्ये मुलींच्या संख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली असं आपल्याला विचारलंय। तर मुलींची संख्या आपण जर इथं घेण्याचा प्रयत्न केला बघा आणि इथून जर मी हा टाकला तर हे 100 आणि इथं 150 मला मुलींची संख्या दिसते। ओके, पण आपल्याला 2019-20 चं रिडिंग घ्यायचं आहे, तर इथं जर आपण बघितलं तर हा भाग कुठेतरी 100पेक्षा वर आहे, 100पेक्षा वर आहे आणि हा भाग जर आपण बघितलं तर हा 400 चा जातोय, 100पेक्षा हा वर आहे आणि हा 400, म्हणजे इथं 300 विद्यार्थिनी असल्या पाहिजे। पुन्हा एकदा ग्राफ आपल्याला रिडिंग करायला थोडासा या ठिकाणी हा मधोमध दिसतोय, म्हणजे 100पेक्षा वर येतो, कारण 100 तुमचा हा इथं येणार आहे, म्हणजे इथपर्यंतचं रिडिंग तुमचं 150 आहे आणि हे बरोबर 400 वाला दिसतंय, म्हणजे इथं मुलींची संख्या 250 आहे। 2021-22 मध्ये बघा, 21-22 मध्ये हा जर तुम्ही ग्राफ बघितला हा 300 वर जातोय आणि हा 600, म्हणजे इथं 300 विद्यार्थिनी होत्या, म्हणजे विद्यार्थिनींमधली वाढ कितीची झाली आहे, 50ची। सुरुवातीची किंमत किती होती, 250। संक्षिप्त रूप द्या, 5×5 5×5 25, 1/5 ची किंमत शेकडेवारीमध्ये होते 20%, म्हणून यामध्ये आपल्याला उत्तर देता येईल 20%ने वाढ विद्यार्थिनींच्या मुलींच्या संख्येमध्ये झाली आहे। दुसरा प्रश्न विचारतो बघा, 2020-21 आणि 22-23 यांच्यामध्ये बॉईज मुलांचं संख्येचं गुणोत्तर किती। आता 2020-21 चा जर तुम्ही विचार केला बघा, तुम्हाला या ठिकाणी रिडिंग्स तुम्हाला वाय ऍक्सिस वरून घ्यावं लागेल। 2020-21 चा जर विचार केला तर इथं हा जर पॉइंट आपण जर बघितलं तर 200 पेक्षा थोडासा वर आहे, म्हणजे तिथं विद्यार्थी संख्या 210 आहे। आणि 2022-23 चा जर आपण विचार केला तर हा इथपर्यंतचा येतोय, म्हणजे हा थोडा 300च्या खाली आहे, तर हा 280, म्हणजे 00 जर कॅन्सल केला 7×21 7×4 तुमचं उत्तर 3×4 त्या ठिकाणी यायला पाहिजे। थोडेसे ऑब्झर्वेशन स्किल तुमचे या प्रश्न सॉल्व्ह करताना असायला पाहिजे। तर या आलेखवर विचारलेला हा प्रश्न त्या ठिकाणी होता। 29 नंबरचा प्रश्न हा मिश्रणावरचा आहे। आता याच्यामध्ये काय म्हणतोय बघा, 16% ऍसिड असलेले 50 लिटर तुमच्याकडे द्रावण आहे, त्याच्यामध्ये अजून किती पाणी ओतावं लागेल की जेणेकरून ऍसिडचं प्रमाण 10% होणार आहे। आता जे आपल्याला द्रावण दिलंय त्या द्रावणाचा क्वांटिटी किती आहे, 50 लिटर, आणि त्याच्यामध्ये 2 कंपोनंट आहेत, एक आहे तुमचं ऍसिड आणि दुसरं आहे तुमचं पाणी। ओके, आता बघा
ह्या 50 लिटर मध्ये ऍसिडचं प्रमाण किती आहे? 16%. आता बघा 50 लिटरच्या 16%, यालाच आपण असं म्हणू शकतो बघा 16च्या 50%. दोघं सारखंच आहे आणि हे काढणं जास्त सोपं आहे. 16च्या 50% म्हणजे 8 लिटर ऍसिड आहे आणि 42 लिटर काय असायला पाहिजे? पाणी असायला पाहिजे, कारण या दोघांची टोटल 50 लिटर यायला पाहिजे. नंतर ऍसिडचं प्रमाण आपल्याला 10% करायचं. 10% म्हणजे काय? 10% ऍसिड असेल तर 90% पाणी असणार आहे. मग याचं जर मी गुणोत्तर घेतलं तर ते किती येतं? 1:9. म्हणजे ऍसिडचा भाग 1 भाग असेल तर पाण्याचा भाग 9 भाग असायला पाहिजे. परंतु आपण पाणीच ओतणार, ऍसिड ओतणार नाही. म्हणजे पहिल्यांदा 8 लिटर ऍसिड होतं तर ते आता पण 8 लिटर असणार आहे. मग जर आपण 8 लिटर जर ऍसिड घेतलं तर 1:9 येण्यासाठी इथं 72 लिटर पाणी असायला पाहिजे. पण आपल्याकडे अवेलेबल पाणी किती आहे? 42 लिटर आहे. 42 लिटरला तुम्हाला 72 लिटर करायचं असेल तर त्याच्यामध्ये अजून 30 लिटर पाणी ओतावं लागेल, जेणेकरून नवीन द्रावणामध्ये ऍसिडचं प्रमाण हे 10% होणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने डील करा. पुढचा प्रश्न बघा, हा वयवारीवरचा आहे. पुन्हा थोडासा विचार तुम्हाला करायला लावणार आहे. प्रश्न असा म्हणतोय बघा, नवरा व बायको यांच्या वयांची, त्यांच्या विवाहाच्या वेळेस त्यांच्या वयाची सरासरी किती होती? 25 होती. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल नवरा अधिक बायको, नवऱ्याचे वय अधिक बायकोचे वय लग्नाच्या वेळेस दोघांच्या वयांची बेरीज 50 आहे. विवाहानंतर 2 वर्षांनी, विवाहानंतर 2 वर्षांनी, आता विवाहानंतर 2 वर्षांनी या दोघांचं वय, नवरा बायको या दोघांचं वय किती होईल? 54 होईल. कारण की नवऱ्याचं पण वय 2 वर्षांनी वाढणार आहे आणि बायकोचं पण वय 2 वर्षांनी वाढणार आहे. आज त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज, नवरा अधिक बायको अधिक मुलगा यांचं टोटल, आता यांची सरासरी जर 24 आहे तर त्यांची टोटल किती होते? 72 होते. तर आपल्याला विचारलंय त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले. आता एक एक पर्याय घेऊन आपण त्या ठिकाणी काम करू. बघा, आपण असं मानलं की तर त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाले. ओके, त्यांच्या लग्नाला जर 8 वर्ष झाले असतील तर बघा नवऱ्याचं वय इथून इथपर्यंत येताना, इथून इथपर्यंत, आता हा 2 वर्ष लग्नानंतर 2 वर्षाचा सिनारिओ, मग इथून याचं वय 6 वाढणार आहे, याचं पण 6 वाढणार आहे आणि मुलाचं पण वय किती वाढायला पाहिजे? 6 ने वाढायला पाहिजे, कारण की इथं मुलाचा जन्म झालाय. आता 6 अधिक 6 अधिक 6 याच्यामध्ये 18 मिळवल्यावर 72 येत आहेत का? तर 72 येत आहेत. म्हणजे नक्की डेफिनेटली त्यांचं लग्न हे 8 वर्षापूर्वी झालं पाहिजे. लक्षात घ्या, हा प्रश्न खूप चांगला आहे आणि तो तुम्हाला विचार करायला लावणारा देखील आहे. पुढचा प्रश्न बघा, 31 क्रमांकाचा हा प्रश्न पुन्हा आलेखावरचा आहे. आलेख आपल्याला काय म्हणतोय? कंपनीचा 2 वर्षाचा खर्च आणि नफा या ग्राफ मध्ये दिलेला आहे. तर आपला हा जो पहिला कॉलम आहे तो आपल्याला काय दर्शवतोय? तो आपल्याला खर्च दर्शवतोय, हा खर्च दर्शवतोय आणि दुसरा कॉलम आपल्याला नफा दर्शवतोय. तर आपल्याला काय विचारलंय? 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के आहे? आता जर आपण नफा जर बघितला बघा, इथं हा 40 आहे आणि हा किती आहे? 60 आहे. म्हणजे एकूण नफा 100 आहे. खर्च जर बघितला आपण तर हा 100वर आहे आणि हा 120, म्हणजे हा 220 झाला. गुणीला आपण 100 करून टाकू. 100ला डिस्टर्ब करू नका, 0 कॅन्सल झाला, 2चा भाग दिला तर या ठिकाणी 5/11 होईल. विद्यार्थी मित्रांनो, 1/11 गुणिला 100 याची किंमत होते 9.09%. हा 5 टाइम्स आहे, त्याचा 5 टाइम्स आहे, म्हणून त्याची किंमत होणार आहे 45.45%. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येईल. शेवटचा प्रश्न बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की 12 प्रश्न विचारले, 6 प्रश्न ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. हा त्याच्यामधला स्टॅटिस्टिक्स मधला 12वा प्रश्न आहे बघा. तो तुम्हाला खूप वेळ घेणारा प्रश्न आहे बघा. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात त्यावेळेस तुम्ही पर्यायांची मदत घ्या. ओके, जसं मागच्या प्रश्नामध्ये देखील नवरा आणि बायको यांच्या विवाहाच्या वेळेचा जो प्रश्न होता त्यावेळेस देखील आपण पर्यायांची मदत घेतली, इथं देखील पर्यायांची मदत घेऊ. पर्यायांची मदत घेताना कोणती एक्स ची किंमत डावी बाजू LHS बरोबर RHS आपल्याला करून देते, आपल्याला ते बघायचं आहे. आता बघा, इथं सिमिलरिटी आहे. वरती ह्या दोघं वर्गमुळात ज्या संख्या दिल्या आहेत, वरती प्लस आहे आणि खाली काय? मायनस आहे. म्हणून मी काय करतोय? वर्गमुळात
x अधिक 9 पहिली किंमत घेऊन काढून घेतो. सो याच्यात बरोबर 17/3 अधिक 9. ओके, 9 त्रिक 27, 27 अधिक 17 44/3 असं आपण त्याला म्हणू शकू. आता याला पुन्हा बघा, 44 ला मी कसं लिहू शकतो, 11 गुणिले 4 भागिले 3. तर हा वर्गमुळात 4 आहे म्हणजे तो बाहेर निघून जाईल. तो वर्गमुळात असं ठेवू शकतो आपण, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 11/3. दुसरी किंमत काय बघा, वर्गमुळात x वजा 2 म्हणजे काय, 17/3 वजा 2. सो काय झालं बघा, 3 दुने 6, 17तून 6 गेले, किती झाले तुमचे 11/3. आता बघा मी या ठिकाणी घेतोय, पहिला अंश काय भेटला आपल्याला, 2 वर्गमुळात 11/3 अधिक वर्गमुळात 11/3 भागिला 2 वर्गमुळात 11/3 वजा वर्गमुळात 11/3. आता तुम्हाला दिसतंय दोघांमधून 11/3 हे कॉमन निघून जाईल. सो 11/3 कॉमन काढला तर इथं वर्गमुळात राहील 2 अधिक 1. इथं जर वर्गमुळातून 11/3 कॉमन काढला तर इथं राहील 2 - 2 वजा 1. हे पुन्हा कॅन्सल झाले, 2 आणि 1 3, 2 वजा 1 1. आणि तुमची उजवी बाजू देखील 3/1 दिलेली आहे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू मॅच होऊन गेलं पर्याय क्रमांक 1 ला. पुढे आपल्याला जायची काही गरज नाहीये. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे एमपीएससी मेन्स कंबाईन बी साठीच वापरलेले म्हणजे विचारलेले हे प्रश्न 2023च्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न होते. 6 प्रश्नांचा व्हिडिओ मी वेगळा बनवलाय, त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. हे 6 प्रश्न, तर हे 12 प्रश्न आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये गेम चेंजर होऊ शकतात. ऍक्च्युअल बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न, हे 12 प्रश्न, 22 प्रश्न, हा फार मोठा टप्पा तुमचा होऊ शकतो. म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जितका पण वेळ तुमच्याकडे आहे उरलेला, त्यामध्ये याचा अभ्यास करा, पीवायक्यूचा अभ्यास करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बऱ्यापैकी असे प्रश्न या चॅनलच्या विविध व्हिडिओज मध्ये मी डिस्कस केलेले विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला चॅनलला, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारखे अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.